लोक लक्ष द्या, असू द्या, लक्ष नका देऊ आता तुम्ही. मग त्या इकडे तिकडे माझ्याकडे लक्ष द्या. प्रभू येशू मध्ये केलेले श्रम तुमचे कधीही व्यर्थ जाणार नाही. पौल म्हणतो करंथीकरा सर्व लोकांना स्थिर राहा, अडळ राहा व प्रभू येशूच्या कामासाठी तत्पर राहा. लक्ष आहे का? लक्ष आहे का? आपण अभिषेकामध्ये व अग्नीमध्ये आहो. पवित्र आत्मा म्हटला तुम्ही एक अशा इस्रायलच्या भूमीमध्ये आहात, या खांबरावर, जिथं परमेश्वराचा मसा तुम्हाला टच करेल, अगुवाई करेल. आत्म्यामध्ये गोष्टी होत आहे. आत्म्याचा रोहित, आत्म्याच्या गोष्टी आपण करतोय, नम्रता, आत्मे भरण्याच्या, पवित्र आत्मा, दान, वरदान, चिन्ह, चमत्कार सगळे. पण होली स्पिरिट मला एक्झॅक्टली त्याचं उलट सांगत आहे तुम्हाला सांगायला. तो म्हणत आहे पहिले कोरिंथी 13 बद्दल बोल. प्रीती हे सर्वश्रेष्ठ दान आहे. महत्वाचं आहे या पृथ्वीवर सगळ्यात मोठी कॉंग्रिगेशन करणं का सगळ्यात मोठी मंडळी बनवणं, चिन्ह चमत्कार करणं, का स्वर्गाच्या राज्यात जाणं महत्वाचं आहे? काय महत्वाचं आहे सांग मला प्लीज. येशू म्हणतो की जर तुमच्यामध्ये दाने वरदाने सगळे असली आणि प्रीती नसली तर तुम्ही वाजणारी थाळी, झणझणारी झांज आहे. तो म्हणाला अब्राम यांचे नावच नाही यादीमध्ये, काय करायचं? काय नाही, जे करायचं नियम ते सगळे सारखे. पास्टर अमितने एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 10 वेळा समजून सांगितलं. पण तुमचा स्वभाव, इगो, अडियल, जो आज पवित्र आत्म्याने मला म्हटला की जरी ती चुकली, जरी त्या व्हॉलेंटियर तुला म्हटले उठ निघ इथून, आणि तू तिला प्रेमानेच बोलला की थोडं नीट बोला प्लीज, आम्ही 2500 किलोमीटर आलो, तुमच्यावर ह्या ग्रेस आहे, तुमच्यावर ही कृपा आहे, हा मसा आहे या दासाचा, त्यामुळे तुम्ही एवढे ब्लेसेड आहात. परंतु मी तुम्हाला सांगतो आम्ही कोणत्या प्रॉब्लेम मध्ये आम्हाला विचारा सिस्टर. तर मग ते म्हटले ठीक आहे, तरी ओरडत होते. मी म्हटलं प्लीज थोडं हळू बोला. मग ते हळू झाले. हेच तर बोलतोय मी, एवढं होऊ नये. पवित्र आत्मा म्हटला की क्षमा माग की मी त्यांचं मन दुखवलं असेल तर. काय होतंय तुमच्यासोबत असं? जर नाही होतंय तर खूप चिंताची आहे. यू आर इन विथ बिग प्रॉब्लेम. जर 10 मिनिटात, 1 तासात जर तुम्हाला तुमच्या चुका दिसत नसेल, मी सांगतो तुम्ही एका मोठ्या ट्रबल मध्ये आहात. पहिले कोरिंथी 13 हे आपल्या बिंबून घ्या, पाठ करून घ्या, हातपट्टीवर लिहून घ्या, आपली माळ त्याची बनवा पहिले कोरिंथी करायची आणि गळ्यात वागा. म्हणजे तुमच्यावर मनुष्य आणि देवाचा दोघांचाही अनुग्रह येईल. नीतिवचन मध्ये लिहिले 3ऱ्या अध्यायामध्ये. हालेलुया. दया आणि सत्याची माळ आपल्या, म्हणजे तुला मनुष्याचा फेवर येईल आणि देवाची सुकीर्ती तुला प्राप्त होईल. जसं फेवर येतंय मला, माझ्या जिजाजींनी सांगितलं, मी माझ्या पत्नीशी, म्हणजे जिजाजी म्हणे की ते त्यांच्या पत्नीशी चर्चा करत होते, म्हणजे माझ्या बहिणीसोबत, की ज्या व्यक्तींकडं मी जातो, अधिकाऱ्यांकडं, मंत्र्यांकडं, पॉलिटिकल लीडर्सकडं, आज ते, म्हणजे मलाही यकीन नाही आलं, पण जेव्हा ते बोलले तेव्हा मला लक्षात आलं की खरंच याची खरं बोलताय. आज ते तुझ्याकडे येत आहेत प्रेयरसाठी. हालेलुया. हा फेवर नाही तर काय? हालेलुया. एक मिनिट थांबा. हालेलुया. ग्लोरी टू नहीं, कुछ भी नहीं जो मुमकिन नहीं, मेरा खुदावन कहता यही. बोला, मेरा खुदावन कहता वही, कुछ भी नहीं जो मुमकिन नहीं, कुछ भी नहीं जो मुमकिन नहीं, मेरा खुदावन कहता यही. हालेलुया. देवासाठी काहीच अशक्य नाहीये. पवित्र आत्मा सांगत आहे जशी आपल्यावर तशी आपल्या शेजारावर प्रीती कर, जशी आपल्यावर तशी आपल्या हसबंडवर प्रीती कर, जशी आपल्यावर तशी तुझा वैरी जो तुझ्या विरुद्ध कट योजना करत आहे त्याला ब्लेस कर, त्याला आशीर्वाद दे. जय तुझा राहील, तू त्याच्या समोर उंच होईल आणि मस्तक बनशील, आणि ते लाज वाटेल त्याला आणि ते शर्मिंदा फील करतील. ज्यांनी तुला प्लॅन करून तुला संपवायचा प्रयत्न केला आहे, जे तुझ्या विरुद्ध तुला माहित आहे की हे माझे नाहीये, हे माझे दुश्मन आहे, हे माझ्या विरुद्धामध्ये चालत आहे, हे माझ्या विरुद्धात प्लॅन करत आहे, हे सगळं तुम्हाला माहित आहे. आणि हे सगळं माहित असताना, ह्या गोष्टी करत असताना लक्ष द्या माझ्याकडे, लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. एक जण बाहेर जाऊन बोला, बाहेर जाऊन बोला, बाहेर जाऊन बोला, बोला, बाहेर जाऊन बोला. यांचा अर्जंट कॉल येतो, बाहेर जाऊन बोला. हालेलुया. हालेलुया. बोला, शेजारांना प्रीती करायची आहे, एकामेकावर प्रीती करायची आहे. झाकलेलं काहीच नाहीये.
अरे झाकलेलं काहीच नाही, बोलाय का मेकाला की जे उघडकीस येणार नाही. अरे तुम्ही कमी बोलत आहे, नीट बोला, जरा हलून बोला. झाकलेलं काही नाहीये, जे उघडकीस येणार नाही. परमेश्वराला सगळं काही माहित आहे. हालेलुया. आणि आज जर तुम्ही प्रीती करणारे बनताल, तुम्ही एकामेकावर प्रेम करणारे बनताल, तुमच्यासाठी स्वर्गाचे दार उघडल्या जातील. लोकांचे फाटक तुमच्यावर कधीच प्रबल होणार नाही. तुम्ही खोलताल पृथ्वीवर आणि स्वर्गात खुलले जाईल. तुम्ही बांधताल पृथ्वीवर आणि स्वर्गात बांधले जाईल. मी सांगतो, उच्च पद, उच्च शिक्षण, टॉप लेवलचं सेलिब्रिटी परमेश्वर तुम्हाला बनवेल. हालेलुया. आणि मी तुम्हाला आज सांगतो, प्रेयर माउंटन मिनिस्ट्री, प्रेयर माउंटन ही अशी एकमेव कलिसिया आहे जी सुरू तर झाली 3, 4, 5 लोक आणि स्त्रियांपासून, पण आज मी तुम्हाला सांगतो, परमेश्वर म्हणते तुला कोणाची गरज होऊन कोणापुढे लाचार होऊन व्हायची गरज नाही. 7 लाख वृक्षांना तू रोज रविवारी संदेश देतो. हालेलुया. रोज मोर तुझे ऐकतात, लोक झरे तुझे ऐकतात, रोज हरणी तुझे ऐकतात, गुरे ढोरे तुझे ऐकतात. खर प्रचार त्यांना. हालेलुया. परमेश्वर ह्या वृक्षांना कधी परिवर्तित करेल माणसांमध्ये कळणार नाही. जर तो मासे धरणाऱ्याला माणसे धरणारा बनू शकतो, तर वृक्षांना प्रचार करणारा. हालेलुया. मी काय बोलतोय कळतंय का तुम्हाला? तुम्हाला जीवित कलिसियाचा भाग बनायचा आहे. तुम्हाला त्या अग्नीपासून दूर राहून नाही होऊ शकत त्या गोष्टी. जसं माझ्या मित्राला मी नेहमी म्हणायचो, ज्या दिवशी मी तिकडे गेलो ना, नशेमध्ये बोलायचो, पापात असताना, नशेमध्ये धूत असताना बोलायचो, जिस दिन मैं उधर आऊंगा ना, एक को दिखाऊंगा. मग माझे टिंगल उडवणारे काय म्हणायचे माहितीये का? पाळक साहेब सकाळी या ना. नशेत होतो ना, मजाक करणार. आणि मी माझ्या मित्राला गळ्यात पडून रडलो, कारण की त्यापैकी एक बोलणारा माझा भाऊ होता स्वतः. तो काय माझा दुश्मन नाहीये, आजही नाहीये, मी प्रेम करतो त्याच्यावर. काय म्हणे, तू सकाळी ये, तू आता स्थितीत नाहीये बोलण्याच्या, परंतु अंतःकरणातनं मी पेटत होतो आणि खरं बोलत होतो की तुम्ही त्या अग्नीमध्ये राहून तुम्ही एवढे शुद्ध आहात, तुम्ही पापात नाही, तुम्ही देवामध्ये आहात. तुम्ही हे पाप कसं करू शकता? तुम्ही कसं एकामेकाचं मन सहज दुखू शकता? कसं तो व्यक्ती टर्न झाला त्याच्याबद्दल 2 मिनिटात बोलू शकता? ती तशीच आहे, तिला तर कळतच नाही. मला तर माहितच आहे या व्यक्तीबद्दल. अशी तर कसं या जीभीतून, मी म्हणाल अशी जीभ राहून नाशात देण्यापेक्षा मी बघत जीभीच्या जीभ कापून मुका राहिलेला परवडेल मला. हालेलुया. शरीरातला एक अंग तुम्हाला साथ देत नसेल, काढून फेका त्या अंगाला. बायबल सांगते अंग काढून फेकणं म्हणजे त्याचं डीप मिनिंग आहे. मी त्या डीप सखोल मिनिंग मध्ये नाही जात. मी सरळ सांगेल, काहीतरी करा, शिवा 2 टाके मारून टाका त्या तुमच्या जिभेला. हालेलुया. Praise the Lord. मी काय बोलतोय तुम्हाला कळतंय का? पवित्र आत्मा जर तुमच्या कलिसियाचा एक मेंढपाळाला सांगतोय, क्षमा माग मीटिंग सुरू व्हायच्या पहिले व्हॉलेंटियर बद्दल, म्हणजे तुझ्यावर ग्रेस येईल आणि हा ग्रेस तुला बंधनातून मुक्त करील. महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी कलिसिया तुझी राहील. हालेलुया. लंगडे चालतील, तू बघशील तुझ्या डोळ्याने, स्वर्ग उतरेल तुझ्यावर, स्वर्गात उतरेल आणि डिवाइन हेल्पर्स येतील. मी म्हटलो, परमेश्वर मला एक चिन्ह दे. परत एक मागितलं चिन्ह. माझी सवय देवाला सायन्स आणि वंडर्स मागायची. काही यशया म्हणतो, जर तुम्ही चिन्ह आणि सायन्स आणि वंडर्स मागत नाही तर मला राग आणता, मला रंजीस आणता. आणि म्हणून यशया म्हणतो, तुम्ही मागत नाही तर मीच तुम्हाला साईन देतो, ब्लेसिंग. तुम्हारी गर्भवती होईल, तिला पुत्र होईल, त्याचं नाव इमॅन्युअल राहील, ज्याच्या खांद्यावर सत्ता राहील. हालेलुया. माझ्या आत्मिक पिता म्हणतात, आग्नीत